तर शुभ सकाळ सर्वांना। तर मी मस्तपैकी आत्ता बनवली सोयाबीनची सुकी भाजी, खूप छान अशी। तर आता सोयाबीनची भाजी त्याच्यात एक कांदा घातला आणि जिरेची फोडणी देऊन मस्तपैकी सोयाबीनची भाजी बनवली आहे। तर चपाती पण बनवून घेतल्या त्या। तर इकडे दुसऱ्या कढईमध्ये बनवली कॅबेजची सुकी भाजी, खूपच छान आणि टेस्टी। तर आता मोहरीची फोडणी देऊन जिरं टाकले, ती थोडं मस्तपैकी एक थोडा बारकासा कांदा चिरून, वाळकं खोबरं पण टाकलं या खिसून, असं मस्तच खूप छान आणि टेस्टी झाली आहे। थोडं आलं पण टाकलंय खिसून, गाजरं टाकली ती थोडंसंच कलर यासाठी। खूप छान अशी कॅबेज आणि गाजरं दोन्ही मिक्स दिसली की भाजी खूप छान आणि लागते आणि दिसायला पण भारी दिसते भाजी मस्तपैकी। कोणाकोणाला आवडते कॅबेजची भाजी, खूप छान अशी केली आहे मस्तच। आणि कॅबेज आहे ती असा उभा चिरून घेतला या, आपण कांदा कसा उभा चिरतो तसाच उभा चिरलाय असा बारीक असा मस्तपैकी। आणि लगेच शिजतो कॅबेज, आधीच तर शिजतोच लगेच, पण बारीक असा मी चिरून घेतलाय असा। तर आता मी भात पण इकडे बनवून घेतलाय। तर कुकरमधनं एक शिट्टी काढून असा शिजवून घेतला मसाला सगळा लावून। आणि आता मी जिरेची फोडणी देऊन आता फ्राय करायला घेतलाय आता सोयाबीन। आता फ्राय पण झालाय, तेल पण सुटलंय मस्त आता। भातासोबत आणि चपाती बरोबर खूप छान लागते सोयाबीनची भाजी आणि कॅबेज। तर आपला रोजचा भात नेमलेला आहेच। मनुकं घातली ती, एक कांदा घातलाय मस्तपैकी, तुपाचा एक चमचा टाकला वरनं असा, जिरेची आणि मोहरीची सुद्धा फोडणी दिली मस्तच। खूप छान आणि भारीच भात आहे, दुपारच्या जेवणाचा बेत आहे आजचा। झटकीपट मी दोन्ही गॅसवर दोन भाज्या ठेवल्या, त्या पटपट होऊन जाते त्या। तर आता चपात्या पण बनवून घेतल्या। तर आता मस्तच आता कॅबेजची भाजी पण शिजली आता आपली। त्याला मुगाची डाळ सुद्धा टाकली तरी चालते, पण मी काय केलं आज खोबरं टाकले खिसून, असं आलं थोडंसं टाकले आणि खोबरं टाकले, खूप छान अशी चव येते। आलं थोडं खिसून टाकले की खोबरं, मुगाची डाळ ही अशी नसली की खोबरं खिसून टाकलं तरी चालतं। चला तर मग बाय, भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये।